नमस्कार. कुस्ती हाच ध्यास यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कवठेपिरान. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विनोद देसाई कवठेपिरान, सुप्रसिद्ध पैलवान बापू देसाईंचे चिरंजीव विनोद देसाई आज यांच्या जीवनातील काही किस्से ऐकून घेणार आहोत आपण. आज आपण भेटूया विनोद देसाई कवठेपिरान यांना. नमस्कार काका. काका, आमचा पहिला तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या गावची कुस्तीची पार्श्वभूमी कशी आहे? तसं आमचं गाव हे महात्माऱ्यांच्यामुळं सगळ्या भारताला माहीत असलेलं गाव आहे. कुस्तीची परंपरा आमच्या गावची फार जुनी आहे. भाऊंच्यामुळं भाऊंच्या आधी देखील खांबाळे बिंबाळे ही कुटुंब कुस्तीची परंपरा फार मोठी आहे. आणि आमच्या गावात भाऊंच्या काळी घरटी एक पैलवान असायचा. त्यामुळे कुस्ती प्रत्येक घरात ही आमच्या गावात आहेच. त्यामुळे कुस्ती परंपरा फार मोठी आमच्या गावाला आहे. तसे आमच्या कुटुंबात आमचे वडील पैलवान, आमचे चुलत भाऊ पैलवान होते, त्यानंतर मी पैलवान. त्यामुळे आमच्या घरी देखील पैलवानकीची सगळी परंपरा आहे. तुमच्या कुस्तीची सुरुवात केव्हा झाली? तशी सुरुवात 2000 सालापासून झाली माझी. मी 8वीला असताना मी कुस्तीला मी जायचो तालमीत. मी खेळत खेळत पोरात मी जायचो संध्याकाळी. तसं नाद लागला ती परत ती कुस्ती आवड वाढली ती मग सकाळ संध्याकाळ 2 टाईम जायला लागलो. 2 टाईम जायला लागले मग व्यायाम जसं कंटिन्यू सातत्यपणा येईल तसं माझ्या प्रगती होत लागली ती हळूहळू. अजून मग तुम्ही कुस्ती खेळत असताना तुमची कुस्तीचा श्रीगणेश केला, कुठल्या मैदानामध्ये तुम्ही कुस्तीचा श्रीगणेश केला? तसं कुस्ती हा विषय आमच्या गावातच सुरुवात झाली माझी. कवठेपिरांचं मैदान हे तिथंच सुरुवात झाली माझी. कवठेपिरांच्या मैदानापासून सुरुवात झाली. मग नंतर मग आमच्या आसपासच्या भागात दानोळी, डिग्रज, समडोळी आणि तुंग ह्या भागात आमच्या कुस्त्या व्हायच्या. जवळजवळची आम्ही मैदान करायचो. लांब काय लयचं मैदानला आम्ही काय जायला नाही गावात असल्यामुळं. आणि तशी कवठेपिरांचं मैदान आमचं जास्त लक्ष असायचं गावात असल्यामुळे. त्यावेळी असं कष्टाचं काय लयचं काय फार विषय नव्हता. मी संध्याकाळी जायचं. मग त्यानंतर 8वीत आल्यानंतर मग सकाळ संध्याकाळ मग मी तालमीत जायला लागलो. तिथून सुरुवात पैलवानकीची माझी खरी चालू झाली. खऱ्या अर्थानं तुमची कुस्ती सुरुवात 8वीत आल्यापासून झाली. त्या टायमाला तुमच्या कुस्ती मेहनत कशा प्रकारे होती? तशी कुस्ती मेहनत म्हणजे आमच्या तालमीत त्यावेळी पोरं भरपूर होती. मग ते सकाळी पोरं मग सपाट्या मारणं असू दे किंवा जोर मारणं असू दे, जी पोरं काय करतील त्यांच्याबरोबर आम्ही करत राहायचो. त्याची जरा मोठी थोडी बॅच होती आमच्यात. मग त्या बॅचमध्ये बाबा ती बॅचमध्ये ती पोरं सामुदायिक व्यायाम करायची, त्यावेळी रनिंग करायची, पीटी करायची, आणि कोण जोर मारायचं, मग सपाट्या मारायच्या, आखाडा तोडायचा, असं सकाळचा दिनक्रम असायचा. संध्याकाळी कसं जरा सगळ्यांनी गावात कामं असायची, शाळा सुटल्यावर 5:30-6 वाजता आम्ही सगळेजण तालमीत जायचो. मग तिथून पुढं मग लढती जरा बैठक मारून लढती करायचो असं व्हायचं. मग जर तालमीकडे यायचा बी वेळ व्हायचा शाळा सुटल्यानंतर गेल्यानंतर. त्यामुळं संध्याकाळी यायला घरी 7:30-8 वाजायचं असं व्हायचं. खऱ्या अर्थानं तुम्ही गावातच आपली कुस्ती स्टार्ट केली म्हणताय. गावात तुम्ही स्टार्ट केली तेव्हा तुमची कुस्ती किती वर लागायची काय? तसं बघायला गेलं तर गावात ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी ₹50 आणि ₹100 म्हणजे लय झालं आम्हाला द्यायची तेवढीच. का तर भागात पोरं बी असायची भरपूर त्यावेळी आणि ₹50-100 आम्हाला भरपूर मिळायचे. मग त्यानंतर जरा एक 2001-2 मध्ये आम्हाला कुठे ₹100-200 जरा द्यायला लागले बऱ्यापैकी. कुठं तर लय चांगलं मैदान असेल तर ₹500 मिळायचे. अशी सुरुवात व्हायला लागली आमची. मग मग पुढे जाऊन तुम्ही बाहेर कुठं तालमीला गेला का? म्हणजे बाबांनो गावात लढत करत असताना लढत वगैरे कमी पडायला लागल्यामुळे बाहेरच्या तालमीत कुठे गेला काय? तसा बाहेर जाण्याचा योग फार लेट झाला. मी जर गावात बाहेर जायला वडील आमचे काही तयार नव्हते. मी बाहेर जाऊच नको म्हणायचे. का तर मला 6 बहिणीनंतर मी एकटा असल्यामुळं. मग ते म्हणायचे पहिलवानकी नको म्हणायचे. तू बाबा हाय आपली शेतीपाडी कर म्हणायचे आणि इथंच खेळ आणि इथल्या इथं काय होईल ते होईल असंच म्हणायचे. त्यामुळे 2-3 वर्षी गावातच केली. तशी गावात करत असताना मी सातत्याने नियमितपणा जास्त होता माझ्या. त्यामुळे गावात करत असताना मी चांगला झालतो बऱ्यापैकी. त्यावेळी कुस्त्या माझ्या बाहेरच्या ज्या झाल्या, बाहेरच्या भोसले आमच्यातल्या पोरांच्या बरोबर व्हायच्या, पोर तालमीतल्या पोरांच्या बरोबर व्हायच्या, केंद्रातल्या पोरं त्यावेळी बऱ्यापैकी सगळ्यांनी मी त्यावेळी चित मारत आलतो. मी हे होत आलतो. त्यामुळे बाहेर जायच्या आधीच इथं गावात तयारी माहिती मी तर सांगलीत जी राहायला तयार करायला लागायची किंवा कोल्हापूरला जाऊ ती गावात मी कंटिन्यूपणा सातवीपणा होती. फक्त गावात काय होतं, पोरं लहान होती. मला लढतीला पोर त्यावेळी कोण नव्हते. त्याच्या आधीच बॅच आमची रघुदिंडे असू दे किंवा बंडा साळुंके असू दे, पिराजी माळी ही त्यावेळी बंद झाली. आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळी खेळायला लागलो त्यावेळी बंडा साळुंके सांगलीतनं पैलवानकी सोडून गावाकडे आले. ते व्यायाम घ्यायला आमचे कंटिन्यू यायचे. 2 वर्षी त्यांनी व्यायाम घेतला.
त्यातून आमची चांगली प्रगती झाली. तुम्ही व्यायाम करत असताना, तुम्ही गावात व्यायाम करत असताना जोर किती मारायचा, बैठक किती मारायचा, व्यायाम काय करायचा, व्यायामाविषयी सांगा मग. तसं गावात असताना मला जोर मारणं कमीच यायचं ते पहा. मी सपाट्या मारायचो मी जास्त. 700 मारायला लागू दे, 800 मारायला लागू दे, किती मारायला लागू दे, सहजासहजी मारायचो. सपाट्या दीपा एक एक टायमाला अशा मारायचो आम्ही, 600 सपाट्या अर्ध्या तासात आम्ही नॉनस्टॉप संपवायचो. एवढी गावातली पोरं होती. पण त्या बारकी पोरं आमच्याबरोबर होती. ती बॅच माझ्यापेक्षा काय झालं होतं, मोठी बॅच आमच्या गावातली संपलेली होती. मग ती जालेंदर दिंडी ही सगळीजण होती. ही सगळी भरती झाली. त्यामुळं बारकीच पोरं सगळी राहिलेली. त्या बारक्यात मी सगळ्यात मोठा राहिलो होतो. मी बी त्यावेळी लहानच होतो. मी 10वीला होतो. त्यानंतर मग परवीन साळुंखे, धनाजी भोसले, अजित शिंदे ही सगळी मनोज पाटील, परत बंडा पाटील ही सगळी आमची बॅच संघटची. त्यानंतर जर त्यापेक्षा लहान किशोर कीर्ते, अरविंद सावडे, परत किरण येवले, विजय येवले ही सगळी लहान पोरं. तीच पोरं सगळी व्यायामला असायची. आणि लढत मिळणं हा म्हणजे क्वचितच विषय. म्हणजे लढतीचा विषय हा कमीच होता. म्हणजे बारकी पोरात लढत करणं हे ते असंच असायचं. मात्र व्यायाम करणं दीपा इतकं होतं नाही आमच्या गावात. बारकी पोर सगळं आमच्या गावात 500 सपाट्या सहज मारायचे दीपा. म्हणजे जोर मारणं हा कमी. रनिंगला गेली तरी सहज 4-5 किलोमीटर सहज पळायचे दीपा. एवढे पोरं व्यायाम करायचे. खऱ्या अर्थानं तुम्ही गावात असताना तुमची एखादी प्रेक्षणीय कुस्ती कुठल्या मैदानावर झाली होती? तसं दीपा मी गावात असताना आम्ही वारणीच्या मानधन कुस्ती स्पर्धेसाठी गेलतो दुसंघाच्या. मग त्यावेळी माझं वजन दीपा 66 का 68 का 69 किलो वजन होतं. मग मी स्पर्धेत जाताना अमोल खांबाळे, मी आणि अविनाश सूर्यवंशी तिघंजण गेलतो. अमोल खांबाळे 66 किलोला खेळले आणि अविनाश सूर्यवंशी 60 किलोला खेळले. माझं वजन 68 भरल्यामुळे मला 74ला खेळायला लागत होतं. मग 74ला संदीप पाटील म्हणून वारणीची वस्तात आहेत, ती खेळणार होते. पण त्यावेळी त्यांनी लय मोठे होते, सिनियर बी होते आम्हाला आणि स्पर्धेचे टॉपचे प्लेयर. मग त्यामुळं त्यांनी आहेत म्हणून मी 74ला कसं खेळायचं म्हणून मी ओपनला दीपा नाव दिलं गावात असताना 2003 साली. 3 किंवा 4 असेल त्यावेळी. मग मी ओपनला नाव दिलं. ओपनला दिल्यानंतर आमच्या गटात 8 पोरं होती आणि सगळ्यात लहान आणि सगळ्यात बारीक मी त्यात कमी वजनाचा. सगळी 90 किलोच्या पुढची 8चे 8 प्लेयर होते त्यातली, म्हणजे 7 प्लेयर आणि मी एकटाच कमी वजनाचा. मग त्यात पहिली कुस्ती माझी एका सकाळी 17 एक झाली, मी एकाला हरवलेला. दुसरी 17 माझी कुस्ती राजेंद्र बावडेकर म्हणून काहीतरी होते, त्यांच्याबरोबर आली. त्यांचं वजन चांगलं 105 किलो होतं. त्यासनी दीपाला मी निकाल टाकून 1-2 मिनिटात मी हरवलं, चित मारलं. त्यानंतर माझं सामन्यात नंबर बसणार हे फिक्सच झालं. मग फायनलला माझी कुस्ती आली, सचिन पाटील म्हणून कोणतं होते पाडळीचे काय तर. मग त्यासनी मी 10-0 हरलो. मी 68 किलो असताना सगळं मी ओपनला त्यावेळी नंबर बसलेला गावातून त्यावेळी. खऱ्या अर्थानं तुमच्या कारकिर्दीची सुरुवात 2003 साली झाली. तर ती सुरुवात होत असताना परत गावामध्ये लढत कमी पडायला लागल्यानं तुम्ही बाहेर कुठल्या तालमीत गेला? तसं लढतीला मी दीपा आठवड्यातून एखाद दिवशी सांगलीला सरकार तालमीत लढत करून यायचो. तर मग सांगलीला राहायचा निर्णय जायचा तो 2005 साली झाला. 5ला गेल्यानंतर मला मग लढत मिळायला लागली. सांगलीला ज्यावेळी गेलो मी त्यावेळी संजय हरगिरे आमच्या तालमीत मोठी होती भोसले आमच्या आहेत. विकास जाधव मोठे होते, सुहास माने होते, धनाजी टकले होते. यांच्या लढती मग मला मिळायला लागल्या भरपूर त्यावेळी. खऱ्या अर्थानं भोसले तालमीमध्ये गेल्यानंतर एकदम अशा प्रेक्षणीय कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या तुमच्या? तसं भोसले आमच्या गेल्यानंतर मग प्रेक्षणीय कुस्तीमध्ये तसं सुधाकर गुंड असू दे किंवा पहिल्यांदा काय झालं, मी भोसले आमच्या दीपा राहायला गेलो जानेवारी महिन्यात 4 तारखेला. मग श्रावण महिन्यापर्यंत माझी चांगली तयारी झाली. आम्ही बांबोडे या मैदानाला गेलो. बांबोडे या मैदानात माझी कुस्ती कुणाबरोबरच लागना. मग भारत भोसले आणि सुधाकर गुंड तिथं खोसपूरला राहायला होते. त्यांनी फिरवाय काढली त्याला 5,000 रुपयाला. मग आडवं गेल्यावर मला तिथून हाकलून लावलं. परत आणि मी आडवं गेल्यावर परत आणि लावली कुस्ती त्यांनी माझी. मग त्यावेळी मी सुधाकर गुंडला लगेच चित मारलेलं. त्यानंतर माझी दुसऱ्या दिवशीच समाधान घोडके माझी कुस्ती लागली आंबोडे या मैदान, श्यामा आंबोडेकर म्हणून होते. हां, खटावतात. तिथं सगळं माझी दीपा चांगली अर्धा पाऊण तासून आमची कुस्ती ती बरोबर सुटलेली. त्या कुस्तीनंतर माझी ओळख निर्माण झाली. खऱ्या अर्थानं काकांनी बांबोडच्या मैदानात सुधाकर गुंडला हरवलं आणि खटाव तालुक्यामधील आंबोड एक कुस्तीसाठी एक कुस्ती मैदान घेण्यासाठी एक नावाजलेलं गाव. त्या मैदानामध्ये समाधान घोडके यांच्याबरोबर काकांची एक तास कुस्ती होऊन बरोबरी सोडवली. त्यानंतर काका तुम्ही भोसले तालीमीमध्ये गेला. भोसले तालीममधला तुमचा शेड्यूल काय प्रमाणात होता? तसा भोसले आमच्या शेड्यूल तसा असा होता दीपा, मी सकाळी लवकर 4ला उठायचो आणि व्यायामला मी सहसा जोडीदार कोण असू दे नाही तर नसू दे, सहसा पोरं असायची रोजच्या रोज. आमच्या गावातली 4-5 जण आम्ही संगत राहायला होतो.
मनोज पाटील, धनाजी भोसले आणि परवीन सावंत यांनी आम्ही चौघजण राहायला एका रूममध्येच होतो. चौघं आम्ही संकट व्यायामला असायचो. मग पहिला जोर मारायचा आमचा शेड्यूल असायचा. जोर मारायचो, जोर एक 700-800 मारायचो. परत नंतर जसं ही प्रगती होत गेली तशी एक तास जोर मी मारायचो. 4:30ला जोर धरायचो ते 5:30 पर्यंत जोर मारायचो कंटिन्यू. तिथून आखाडा 1-2 वेळा खांदायचो आणि खांदून झाल्यानंतर परत बूट घालून नाही परत स्टेडियमला मी जायचो रनिंग करत गेलो की तिथं पायऱ्या करायचो. पायऱ्या झाल्यानंतर बॉल खेळायला यायचो पोरात. बॉल खेळून झालं की टचिंग करून मग सकाळचा दिनक्रम असा असायचा. खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना तुम्हासनी असं कोणाकोणाचं योगदान लाभलं की बाबा खरंच मोहर जाऊन तुम्ही मोठं पैलवान व्हा हे असं म्हणजे काय मुलाचं पाय पाळण्यात दिसत तसं तुमच्याविषयी कुणाला काय वाटलं म्हणजे बाबा मोहर जाऊन विनोद देसाई मोठं पैलवान होतील याबद्दल काय सांगाल? तसं योगदान आमच्या वडिलांचं जास्त होतं माझ्या बाबतीत. बाबा मी पैलवान व्हावा ही सगळ्यात मोठी इच्छा होती. मी ज्यावेळी गावात होतो त्यावेळी बंडा साळुंखे म्हणून होते. त्यांचं सगळ्यात जास्त मला योगदान लाभलं. का तर त्यांनी ज्यावेळी मी तालमीत गेलो त्यावेळी सगळ्यात जास्त व्यायाम त्यांनी घेतला माझा. त्यांच्या व्यायामाचा 1-2 वर्षात पिरियड इतका मोठा होता ना त्यात माझी प्रगती चांगली झाली. तिथून पुढं त्यांचं मी व्यावहारिक जीवनात त्यासनी मग यायला घडलं नाही. मग ती तालमीतून जरा थोडी थांबली. मग नंतर बाबा पिराजी माई थोडी काळ यायला लागली. आमचे बंधुराज गबरू देसाई होते ती थोडी दिवस यायला लागली. रघुदिंडी होते ह्यांचं मला भरपूर त्याविषयी लाभलं. त्यानंतर मी ज्यावेळी भोसले शाळेत गेलो त्यावेळी संजय हरगिरी म्हणून होते. हरगिरीचे मोठे पैलवान होते, कर्नाटक केसरी होते. ज्यावेळी मी भोसले शाळेत गेलो त्यावेळी माझा दीपा 5:30 वाजता नंबर यायचा. 5:30 वाजता नंबर यायचा लढतीला. संजय हरगिरी 3:30 वाजता लढत चालू व्हायची. मी त्यांच्याबरोबर बैठका मारण्यात असायचो. कायम लढतीला मी बघत बसायचो. त्यांनी माझी लढत 2-3 वेळा बघितली. लढत बघितल्यानंतर त्यांनी मला माझी वर कुस्ती लावत आणा. एक 2 ते 3 महिन्यात दीपा माझी 3:30 वाजता लढत मी सुरुवात करायला लागलो आणि तिथून पुढे खाली लढत चालू व्हायला. एवढी संजय हरगुणेंच्यामुळे माझी प्रगती झाली त्यात. खऱ्या अर्थानं भोसले तालमीला एक सुवर्ण काळ आणलेला म्हणजे हे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विनोद देसाई यांनी खरंच कष्ट आणि अथक परिश्रम याच्या जोरावर विनोद देसाई पैलवान मोठे पैलवान झाले आणि त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर अख्ख्या भारतभर झालं. तर त्यांना विचारू की त्यांच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर असे मी एकदम प्रेक्षणीय कुस्त्या कोणाकोणाबरोबर झालेल्या? तशी प्रेक्षणीय दीपा कुस्ती म्हणजे माझ्या आयुष्यातली किर्लोस्करवाडीला माझी कुस्ती होती. समाधान घोडकेची आणि माझी. त्यावेळी गदेचं फार मोठं 1800 होतं. गदा मिळणं म्हणजे एक हे वाटायची. आणि गदा म्हणजे संभा पुंदीकर म्हणून त्यांनी ते कुस्ती मैदान घेतलेलं. मग संभा पुंदीकर म्हणले कुस्तीला आम्ही गदा ठेवतो फक्त गदाच मिळणार जिकल त्याला आणि पडेल त्याला फक्त 500 रुपये. त्यावेळी समाधान घोडकेशनी बी गदा नव्हती आणि मला बी गदा नव्हती. आम्ही त्या गदीसाठी दोघंजण बी खेळलो. फक्त गदा आणि 500 रुपये पडेल त्याला 500 रुपये आणि जिकल त्याला गदा अशी कुस्ती आमची ठरली दीपा. 2007 किंवा 6 साल. मग त्यावेळी ती कुस्ती चांगली दीपा 18 मिनिट चालली. 18 मिनिट चालल्यानंतर मी समाधान घोडकेशनी पाडलं त्यावेळी आणि मला ती पहिली गदा मिळाली आणि ती कुस्ती इतकी झाली की नाही न थांबता कुस्ती दीपा 18 मिनिटं चालेल कुस्ती. तर आपण पाहतच असाल की काकांचं हे वैभव म्हणजे एक कष्ट करून हे सगळं वैभव मिळवता येतं. यातच आता काकांना विचारू काकांचा खुराक कोणत्या प्रकारे होता? दीपा माझा खुराक असा होता. सकाळी मी तालमीत ज्यावेळी भोसले शाळेमध्ये राहायला होतो त्यावेळी संध्याकाळी बेदानं थोडं भिजत घालायचो. सकाळी व्यायामला जायच्या आधी थोडं ते बेदाण्याचा ज्यूस प्यायचो. त्यानंतर व्यायामला जायचो. व्यायामला जाऊन जरा थोडं आलो की सरबत जरा लाईटली प्यायचं अर्धा लिटर. त्यानंतर रनिंगला जायचो. रनिंग असणं आलं की थंडाई प्यायचो दात घासून ते. थंडाई पिली की मी चिक्की शिजवून खायचो. शिजवून मी तूप जायसाठी चिक्की शिजवून खायचो. त्यानंतर थोडं मोसंबी जरा खायचो आणि त्यानंतर 10 वाजता जेवण करायचं. 10-10:30 दरम्यान जेवण करायचं. एक नाही तर 1.5 चपाती असेल भाजी थोडी आणि एक सफरचंद आणि 1 लिटरभर जरा कमी दूध प्यायचं. ही सकाळचा आहार असायचा. दुपारी प्रॅक्टिसमधनं आल्यानंतर एक डाळिंब खायचो, थंडाई प्यायचो आणि आठवड्यातून एक 4 ते 5 दिवस मटण असायचं आणि झोपताना सफरचंद आणि एक दूध 1 लिटरभर प्यायचो. ही दिनक्रम आमचा रोजचा होता असा. तुमच्या त्या कडेगावच्या मैदानातील गोल्डन सिंग वर होती त्या कुस्तीचा एक किस्सा आहे काय मला आवडेल? तसं काय झालं माहिती आहे आमच्या कुस्त्या लागायच्या नंद अब्दार ही आम्ही 10-20 जण होतो त्यावेळी त्या जोडीतच कुस्त्या लागायच्या. गोल्डन बिल्डन म्हणा यांच्याबरोबर आमच्या कुस्त्या कधी घेत नव्हती दीपा. त्यावेळी काय झालं आमच्या गावातच गोल्डन सिंगने आमची कुस्ती टाकली आणि गोल्डन सिंगने मला कवठेपरामध्ये पाडलं. त्याच्यानंतर कडेगावला आमची परत कुस्ती घेतली. मग त्यावेळी कडेगावमध्ये आम्ही गोल्डन सिंग्सनी पाडलं त्यावेळी.
पण त्या गोल्डन सिंग असू दे किंवा असलम काजी असू द्या किंवा चंद्रा पाटील ही आम्हाला जरा थोडी सिनियर होते. त्या जोडीत आम्हाला कुस्ती लागत नव्हती म्हणून आम्ही गोल्डन सिंग यांच्याबरोबर कुस्ती टाकावी म्हणून आम्ही पहिला कवटेपिरांच्या आमच्या हक्काच्या मैदानात कुस्ती टाकून घेतली. त्यावेळी त्यांनी मला पाडलं पण परत मी त्यासनी लगेच पाडलं. लगेच कडेगावच्या एक मैदानात पाडलं, इचलकरंजी मैदानात पाडलं, असं झालं. काका कुस्ती खेळत असताना तुमचा हुकमी डाव कोणता होता एखादा? तसं दुहेरी पट काढणं, लपेट मारून खाली धरून आणणं आणि खाली धरल्यानंतर गिस्सा वडणं, ही माझी 3 डाव परफेक्ट होती त्यावेळी. आणि हात माझे दीपात जास्त चालायचे. लढतीला बी हात इतकं चालायची, भरपूर चालायचे. आणि विकास तात्या काय म्हणायचे, आयला तुला बघितली बाळू पाडगमची मला आठवण येते, तुझा हात चालणं बघून हे ते. का तर विकास तात्या आमचे मार्गदर्शक तसे. खाणं असू दे किंवा व्यायामाचा अभ्यास देणं हे विकास तात्यांच्याकडे बरंचसं शिकायला मिळालं. का तर खाण्याच्या जेवढं विकास तात्यासनी माहिती होतं तेवढं बऱ्यापैकी आमच्या तालमीत कोणाला इतकं नॉलेज नव्हतं त्याबद्दल. आणि श्वासमाने असू दे किंवा धनाजी टकले असू दे ह्यांची लढत आम्हाला भरपूर भेटली त्यावेळी. खऱ्या अर्थानं भोसले तालमीत असताना तुम्हाला कुणाच्या लढतीचा लय फायदा झाला? भोसले तालमीत असताना धना टकले, सुहास माने, आनंद चव्हाण, सागर साळुंके, रवींद्र शेरे, भारती देवळाक म्हणून होते. त्यांच्या लढतीचा सगळ्यात जास्त मला फायदा आला. आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळी तालमीत मी गेलो त्यावेळी 6-7 महिने संजय हरगिरी होते. संजय हरगिरीची लढत ज्यावेळी मिळाली आम्हाला त्यावेळी माझी चांगली आतोनात परत झाली त्यावेळी. संजय हरगिरी गेल्यानंतर पण ती 6-7 पैलवान राहिली, त्यांच्या लढतीचा मला फायदा भरपूर झाला. खऱ्या अर्थानं काकांचा ही मेहनती विषयचं झालं. काका तुम्ही वारण्याच्या मैदानात ते एक दिल्लीवाला पैलवान होता रियान खान म्हणून, त्याच्यावर कुस्ती झाली. त्या कुस्तीचा किस्सा सांगा मग. तसं दीपात रेहान खान त्यावेळी महाराष्ट्रात नवीनच आलेला होता आणि त्यानं बरेच जणांनी पाडलेलं होतं. मग रेहान खान तसा वजना आमच्यापेक्षा कमीच होता, पण ते कुस्ती महाराष्ट्रभर चर्चेत राहायची. मग रेहान खान आहे आणि नवीन आहे हे आम्हाला माहीत बी होतं. रेहान खानची कुस्ती आणि कोणाबरोबर झाली मला काय आठवत नाही, पण ती कुस्ती मी बघितलेली होती, कशी होती काय होती. ते खालून दीपक उठून जाणं म्हणा, ती डंकी मारणं ही त्याच्याकडे जास्त होतं. मी त्यावेळी दीपक त्याला लगेच गेल्या गेल्या एक रिपट काढून धरून आणलं आणि गिस्सा पाडून मी त्याला लगेच पाडलेलं होतं रेहान खानला. टॉपच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या? तशा टॉपच्या कुस्ती दीपा माझ्या आयुष्यातल्या नंदू अब्दार बरोबर झाली, समाधान घोडक्यांच्या बरोबर झाली, जगन्नाथ माने बरोबर झाली, सुनील साळुंक्यांच्या बरोबर झाली, नितीन केचे असू द्यात, बापू मंडले, असलम काजी, गोल्डन सिंग, परत बग्गा पंजाबी बरोबर झाली, रेहान खान बरोबर झाली, परत कुंडलिक गायकवाड यांच्याबरोबर झाली, सुधाकर गोंड झाली. तर टॉपच्या सगळ्यांच्या बरोबर मी बरेच जणांनी फक्त असलम काजींनी मला पाडलं, तर ह्या बाकीयांच्यात त्यांनी मला पाडलं, मी त्यासनी 1-2 पाडलं, असं झालं कुस्ती. आणि एक किस्सा सांगतो दीपा माझ्या आयुष्यातला. 2010 साली समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाले. त्याच्या आधी आमची 1 महिनाभर का 15 दिवस कुस्ती झाली हरगिरीत आमची कुस्ती बरोबर सुटलेली. त्यावेळी मी जास्त होऊन ती कुस्ती बरोबर सुटली. त्यांनी 15 का महिन्यात त्यांनी महाराष्ट्र केसरी झाली. ही सगळ्यात मोठी माझ्या आयुष्यातली खंत आहे. माझ्याबरोबर खेळणारी समाधान घोडके असू देत किंवा नंदाबरोबर ही उपमहाराष्ट्र केसरी झाली. विकी जाधव यांच्याबरोबर सगळं माझी कुस्ती झाली बेनापूरमध्ये. तिथं सगळं मी त्याने हरवले विकी जाधव असले. परत संग्राम पोळ यांच्याबरोबर देखील झाली, विजय घोटाळ यांच्याबरोबर झाली, यांच्याबरोबर देखील नंतर आमच्या कुस्त्या झाल्या. राघू बदावले असतील यांच्या देखील बरोबर कुस्ती झाली. खोसपूरची बरीच मंडळी होती त्यांच्याबरोबर कुस्ती झाली. काका खऱ्या अर्थानं तुमचे पिताश्री बापूसो देसाई आणि हिंदकेसरी मारुती माने यांच्या दुस्तीतील किस्स्याबद्दल काहीतरी सांगा म्हणजे. दुस्तीतले किस्सा. तसे महात्माने आमच्या पुढे सगळ्यात मोठा आदर्शच होता आणि आमच्या गावातल्या कुठल्याही घरात गेलं तर महात्माने देव म्हणून बघतात सगळेजण. आणि महात्माने एक असं आहे की आमच्या गावचा त्यांनी विकास घडवला आहे. हे ऑलिम्पिकला असू दे, एशियाडला असू दे, सगळे सुवर्ण पदक मिळवल्यामुळं आणि महात्मामुळं आमची गावची कुस्ती जिवंत राहील. महात्माने घडवण्यात तसे आमच्या वडिलांचा किंवा रावसाहेबांना असू दे, पिरातात्या साळुंके असू दे, ह्या 4-5 जणांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. वडिलांचा आणि महात्मांचं तसं फार संबंध चांगलं होतं. मी जवळ मी लहानपणापासून एका ठिकाणी खेळणं असू दे तर वडील आमचे एक किस्सा मला सांगायचे. महात्माने कमी जोर मारतील म्हणून मी त्यांच्याबरोबर जोर मारायचो, 10-20 जास्त मारायचे. त्यामुळे महात्माने देखील ते जास्त मारायचे. लढतीला सगळं म्हणायचे आम्ही एकदा खेळलो तरी सगळं लढत पुरा नाही, परत आणि डबल आम्ही खेळायचो. एवढी महात्मांसाठी आम्ही इतकी त्यांची तळमळ होती त्याबद्दल. महात्माने मोठा व्हावा म्हणून ते पिरातात्या देखील हेच म्हणायचे. रावसाहेबांना बी हेच सगळे लढती पुरायची नाही, त्याच्याने डबल डाव लढती करायला लागायची. व्यायाम त्यांनी कमी करू नये म्हणून ही सगळीजण व्यायाम जास्त करायची. तसे भाऊंची परिस्थिती त्यावेळी सुरुवातीला
नव्हती, मी भाऊंची परिस्थिती हलाखीची होती. तर ह्या सगळ्या दोस्त मंडळींनी सहकार्य करून त्यांना मदत करून गावाचा पैलवान आहे, गावातनं बाहेर जाऊ नये म्हणून गावात सांगून गावातनं वर्गणी काढून त्याने पहिला स्टार्टला खुराक चालू केला. नंतर भाऊंच्या कुस्त्या मोठ्या लागल्यानंतर भाऊंचा मग खुराक त्याने पोटभर मिळायला लागल्यावर भाऊ फार मोठे झाले ते असं कसं. शंकरांना पुजारी म्हणतात की बापूसो देसाईंनी मारुतीभाऊ माने यांना लढत मिळावी यासाठी आपलं लगीनी मोहर ढकललं होतं, त्याविषयी काय सांगाल? त्यावेळी कसं होतं, भाऊंचे कुस्त्या पडल्या का नाही, वडील आमची मेहनतीला असायचे, मेहनत करायला बी असायचे. मी बाबा वस्तात बिस्तात काय नाही, भाऊ आमचे वडील स्वतः देखील मोठे पैलवान होते, त्यांच्या मागचे 1-2 नंबरच्या खोपमध्ये असतील. तर लढतीला बी वडीलच होते आणि व्यायामला सगळं वडीलच असायचे. मग बाबा कुस्ते माझे बाबा इथं मोठे आहे भाऊ म्हणायचे. वडिलांनी सांगितलेलं किस्सामध्ये आणि जरा थांबे आपण जरा नंतर विचार करूया असे भाऊ म्हणाले. मग ते थोडं जरा लगीन लांबवलं. मग कुस्ती झाल्यानंतर सीझन संपल्यानंतर मग ते लगीन केलं असा विषय केला. काका आता तुम्ही कुस्तीविषयी सांगितलं, आता तुमच्या वैवाहिक जीवनात विचारतो. आता मी तुम्ही इथून मोहर कुस्तीसाठी काय योगदान द्याल? कुस्तीसाठी योगदान म्हणजे कसं आहे, आमची अपेक्षा म्हणजे गावातले आमचे पोरं भरपूर आहेत, 20-25 पोरं आहेत किंवा भोसले आमच्या आहेत पोरं आहेत. आमचे लक्ष आहे आता गावातल्या पोरांच्याकडे थोडं थोडं. ते काय होतं, सातत्यपणा आणि व्यायाम करणं आताच्या पोरांच्यात कमी झाले. सातत्य ठेवणं किंवा व्यायाम करणं ही त्यांच्याकडे आता जी स्टेरॉइडचा प्रकार आहे हा नको आहे, हे काळाची गरज नाही. का तर मुलांचं ह्यात नुकसान व्हायला लागले. पोरांनी काय वाटतं झटपट बाबा मी पैलवान व्हावा म्हणून ते पोरं स्टेरॉइडकडे वळायला लागले. त्यासाठी पोरांनी त्याकडे दुर्लक्ष करून बाबा व्यायाम करणं असू दे किंवा सातत्यपणा ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आता. खरंच कष्ट, आता परिश्रम, चिकाटी याच्या जोरावर भरपूर असं यश संपादन करता येतं. काकासनी विचारू की आता जी नवीन पैलवानी करणारी मंडळी आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे कुस्तीमधील सातत्य, नियमितपणा याबद्दल काय सांगाल? सगळ्यात कुस्तीत महत्त्वाचा विषय आहे ते प्रामाणिक कष्ट करणं असतो. कुस्तीशी प्रामाणिक राहिले तर 100% यशही मिळतंच. कुस्तीत बाबा दगाफटका म्हणजे कुस्ती खेळताना बाबा नोरा कुस्ती करणं हे असेल तर त्या पैलवानाला काही यश कधीही मिळणार नाही. कुस्तीत कायम सातत्य ठेवून बाबा सकाळी आपलं उठणं असू दे, व्यायाम असू दे, खाणं असू दे, ह्याशी आपण प्रामाणिक राहणं सगळ्यात लाल मातीची महत्त्वाची गोष्ट आहे. अलीकडे काय झाले पोरासनी, बाबा आज मी खेळायला लागलो, वर्षात मी मोठा व्हायला पाहिजे, हे होणार नाही. 3-3, 4-4 वर्षाचा काळ व्यायाम केल्यानंतर तेव्हा कुठे तुम्हाला जर सुरुवात श्रीगणेशा व्हायला चालू होते. शंकरांना म्हणतात तसं बाबा नारळाच कोंब्याला 6-6 महिने लागतात, तसाच पैलवानकीचा विषय आहे. आता काय होतं पोरासने बाबा अलीकडे जुन्या काळात आम्ही ऐकायचो बाबा मी की बाळू पडगम असू दे ह्यांच्या लढती बिडती मी ऐकून आम्ही होतो बाबा हात इतकं चालतात. ही आता ही पोरासने जे ऐकून सगळं माहीत नाही बाबा हात चालून असू दे किंवा यात कुस्तीत बदल बी झाला थोडा. त्यांचा व्यायाम असू दे, महात्माने म्हणायचे आम्ही 2-2 हजार जोर मारतोय. आताची पोरं मध्ये जोर मारायची काय गरज आहे, सपाट्या 1000 मारतोय. हे सगळं पोरासने आता पटत नाही. कुठं जिम करणं असू दे, हे करणं असू दे, हे काय चांगलं नाही. कुस्तीशी एकनिष्ठ राहून बाबा आपल्या कुस्तीशी प्रामाणिक राहिलं तरच कुस्तीत यश मिळू शकतं. आणि माझं मत आहे जो नोरा कुस्ती करेल त्याला कधीच यश येऊ शकत नाही. आमच्या आयुष्यात नोरा कुस्ती करायला कधीच आम्हाला ती हेच पटलं बी नाही, ती हेच नको आहे ते विषय. काका तुम्ही तुमच्या जीवनातली अविस्मरणीय क्षण सांगितला, म्हणजे आता तुमच्या आयुष्यातली एखादी खंत सांगा आम्हाला. खंत सगळ्यात मोठी दीपा मी सांगायची म्हणजे मला मैदानी कुस्ती 100% यायची. तर मला सामना कुस्ती कधी जमली नाही, का तर आमच्या इथं मॅटचा कधी हा विषय नव्हता आणि मातीत मैदानी कुस्तीच्या प्रमाणे चड्डी घालून प्रॅक्टिस असायचं. मला महाड केसरी होता आलं नाही, ही सगळ्यात मोठी माझी खंत आहे. काका आता मी तुम्हाला झटपट प्रश्न विचारतो, त्याची तुम्ही एका वाक्यात उत्तर द्या. काका तुमच्या जीवनातील पहिला गुरु कोण? तसे गुरु माझे आई वडीलच आणि महात्माने यांच्याकडे बघून आम्ही कुस्ती क्षेत्रात उतरलो. तसे गुरु महात्माने आमचे. तुम्ही कुणाची प्रेरणा घेतली आणि या क्षेत्रात? प्रेरणा आमची तशी महात्मानेकडे बघूनच आम्ही ह्या क्षेत्रात आलो. त्यांच्यामुळे या कुस्ती क्षेत्रात मी त्यांच्याकडे बघूनच व्यायाम करणं असू दे किंवा कुस्ती खेळणं असू दे त्यांच्याकडे बघूनच असायचं. तुमचा आवडता पैलवान कोण? म्हणजे मागचा पैलवान पण सांगा आवडता ना आत्ताचा पण. तसा आवडता पैलवान माझा महात्मानेच आणि त्यानंतर असलम काझी आणि चंद्रहार पाटील.
तुमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण एखादा सांगा. युनिव्हर्सिटी सामन्यासाठी नाही कोल्हापूरला गेलेलो होतो, कोल्हापूर विद्यापीठ. तर मी नंदू आबदार असू दे किंवा सूळ आणि कोणतं होते त्याने हरवून माझा नंबर बसला. ते स्मरणीय क्षण होता. ते नॅशनलसाठी माझी निवड झाली तेव्हा. तुमच्या आयुष्यातील खंत सांगा, खंत. तर मी महाड कशी होऊ शकलो नाही ते ही सगळ्यात मोठी माझी खंत आहे. तर महाराष्ट्र विनोद देसाईंनी आपणाला त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आपल्या चॅनलला एक कुस्ती आज द्यास यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली, त्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीनं त्यांचा आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.